कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांतर्गत बालाजी अमाइन्स लिमिटेड या कंपनीतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांना एक इलेक्ट्रिक कार भेट देण्यात आली। ही इलेक्ट्रिक गोल्फ कार रुग्णालयातील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय परिसरात वापरता येणार आहे। या वाहनाच्या माध्यमातून अपघात विभागातील तसेच रुग्णालयातील अंतर्गत प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि पर्यावरणपूरक होणार आहे। या प्रसंगी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर आर.डी. जयकर, बालाजी अमाइन्सचे संचालक राजेश्वर रेड्डी, राम रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सुहासिनी शाह, संचालक प्रिसिजन कॅम्पशा तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस.एस. तोडकर, बाबा मिस्त्री, प्रसाद सांजेकर, इतर अध्यापक वर्ग, परिचारिका, कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजेश चौगुले यांनी केले। बाबा मिस्त्री, नगरसेवक डॉक्टर सुहासिनी शाह, राम रेड्डी, डॉक्टर जयकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या ठिकाणी आज बालाजी अमाइन्स कंपनीकडून CSR फंडातून आपल्याला इलेक्ट्रॉनिक ॲम्ब्युलन्स सारखे दिलेले आहेत। या कार्यक्रमाला उपस्थित राम रेड्डी साहेब, राजेश्वर साहेब, सुहासिनी मॅडम, आमचे अधिष्ठाता डॉक्टर जयकर सर, आमचे अग्रजा मॅडम, कसबे सर, देशमुख सर, धडके सर, अली रुपत सर, आमचे तोडकर सर, बंदीचोडे सर, सर्व उपस्थित। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या हॉस्पिटलच्या रुग्णाची गैरसोय होत होती। यासाठी मी राम रेड्डी साहेबांना विनंती केलतो की साहेब असाचा फोन केलो मी, साहेब असाचा आम्हाला 1-2 गाड्या द्या। तर त्यांनी म्हणले लेटर पाठवा, त्या टीमला सांगा। मग सरांना फोन केलो मी, सर ताबडतोब लेटर दिले, पण 2च्या 1 तर दिली। मी फार आभारी आहे तुमचा, कारण शेवटी कसा माहिती आहे का, शेवटी ह्या येणारा रुग्ण हा महाराष्ट्रातला गोरगरिबातला गरीब माणूस या ठिकाणी उपचारासाठी येतोय। सोलापूर हा कामगारांचा सोलापूर आहे। आपल्या या सोलापूर तीर्थस्थानाचा सोलापूर आहे। ॲक्सिडेंटची संख्या जास्त आहे आपल्याकडे, इथं विडी कामगार, झकाट कामगार जास्त आहेत। बाहेरचा उपचार परवडत नाही म्हणून सिव्हिलला येतात। यासाठी इथं शासनाने एवढी सुविधा देत नसल्यामुळे आपण तुमच्याकडे यावं लागतं सर, तुमची मदत मागावं लागतंय। आता सुहासिनी मॅडम सुद्धा किती कौतुक कमी आहे, कारण आज दारीशी एवढं चांगला चालू मॅडमचा, एवढे गरीबाचे दुवा लागते तुम्हाला विचार न, कारण शेवटी कसं म्हणतात की तुम्ही लोकांसाठी करतात, आमचं सुद्धा कर्तव्य की तिला चांगला सांभाळावा। ही मी दिन सरांना विनंती करतो की सर आपल्याला 2 वर्षापूर्वी राम रेड्डी साहेब एक मोठी इमारत बांधून देणार होतोय। आपण सगळं ते पूर्ण प्लॅन पण केलं, पण शासनाने मंजूर दिली नाही। ते दुर्दैव आहे आमचा, खरं असं वाटतं मला, कारण शेवटी कसं आहे, देणाऱ्याचे हात मोठे आहेत पण घेणाऱ्याचे हात नाही असं मला वाटतंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।